न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शहरातील भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्तीसाठी भाजपाचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी महादेव, रामचंद्र प्रभू की जय। यावेळी नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण, रवी पाटील, श्रीनिवास बिहानी, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, रवींद्र गुलाटी, राजेश अलग आदी उपस्थित होते। यावेळी संजय छल्लारे म्हणाले की श्रीरामपूर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले। स्मारकासमोर असलेले हे घड्याळ बंद पडले। हिंदू समाजात बंद पडलेले घड्याळ हे अपशकुन मानले जाते। म्हणजे आता हे घड्याळ शहराच्या विकासासाठी अपशकुन ठरणार का? या घड्याळासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। ही सुरुवात आहे। यापुढे शहराच्या जनतेच्या विविध भागातील अनेक प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत मोठी आंदोलने करणार आहोत। याची सत्ताधाऱ्यांनी आणि पालिकेने सवय करून घ्यावी, असे रवी गुलाटी यावेळी बोलताना म्हणाले। म्हणजे तुम्ही किती गुलामगिरी करताय, तुम्ही किती लाचार झालेले का? तुम्हाला जनतेच्या प्रश्नासाठी कोणतरी एखादा सांगतो हे असं करू नका, ते तसं करू नका, हे अधिकाऱ्यांनी एक पुढचं बोल टाकायचं होतं। तुम्ही आज 3 वर्ष काम करतात, तुम्ही 3 वर्षाने बदलून जातात। हे गाव आमचं आहे, हे श्रीरामपूर आमचं आहे। श्रीरामपूर शहरामध्ये आज ही सुरुवात आहे, आज ही सुरुवात आहे। श्रीरामपूर शहरात ज्या ज्या जनतेच्या विरोधात तुम्ही ज्या बाबतीमध्ये आम्हाला जिथं आंदोलन करायची वेळ येईल ते न सांगता आंदोलन आम्ही इथून पुढे केल्याशिवाय राहणार नाही। बाब किरकोळ होती, जर घड्याळ रिपेअर केलं असतं, साधं पत्र दिलं असतं तरी आम्ही म्हणलो असतो का हरकत नाही, चला तुम्ही, आम्हाला माहिती थोडा टाइम जाईल। पण जो खोडसाळपणा काही जाणीवपूर्वक आपण लोक करत आहात, मी या निमित्ताने मुख्य अधिकारी असेल, आपण अधिकारी असाल, आपल्याला या सर्वांच्या वतीनं या विनम्रपणे सांगतो का इथून पुढे सार्वजनिक कामामध्ये अशी जर दिरंगाई आपण केली तर भारतीय जनता पक्ष व आमचं मित्रमंडळ आम्ही सहन करणार नाही। आपल्याला कुणाचा सल्ला घ्यायचा असतो काय, हे मिटिंगच्या आधी व्हायला पाहिजे। आपण सांगितलं का ह्या आंदोलनाचा आशीर्वाद आम्हाला माहिती नाही, आम्हाला पत्र नाही। अरे जनरल मिटिंग जी सर्वोच्च मिटिंग आहे, ज्या जनरल मीटिंग मध्ये पूर्ण गावाचे ठराव घेतले जातात, तिथं लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचा मान सन्मान होतो, त्यांच्या शब्दामध्ये ठराव केला जातो आणि त्या ठिकाणी टिप्पणी झाली। त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, दीपकराव आपण त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी सांगितलं रविशेठ का हे प्रोसेस मध्ये आम्ही घड्याळ लवकर दुरुस्त करतो। मग तुम्हाला आज काय अडचण होती? तुम्ही या आंदोलनाची वेळ चुन नाही द्यायला पाहिजे का? श्रीरामपूर शहराचं आहे हे, काही घरचं कोणाचं काम नाही, आमच्या घरचे काम आम्ही तुम्हाला श्रीरामपूर शहराच्या बाबतीत जर असं घडत असेल तर निश्चित यापुढे मी आपल्याला जागृत करतो का यापुढे अशा घटना जर घडल्या तर आपण या ठिकाणी जरी 2-4 वर्षासाठी नोकरी म्हणून येत असला पण हे गाव आमचं आहे, आपण आज आहे उद्या नाही। तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला सांगतो का आम्हाला या ठिकाणी आपण ठोस सांगा का नगरपालिकेवरचं जे मंडईवरचं घड्याळ जे टावरवरचं ते कधी चालू होणार? कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅक साईडला ते घड्याळ आहे। तुम्ही त्या ठिकाणी जात असाल, महाराजांकडे बघितल्यावर घड्याळ दिसतं का नाही? मग जर अशी परिस्थिती असेल तर ही गोष्ट स्वतःहून तुम्ही करायला पाहिजे होती, ही आम्ही सांगायची गरज नाही ना का महाराज आमचे कोणाचे तुमचे नाही। ही गोष्ट तुमच्या सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होते। अधिकाऱ्यांना सुद्धा मी या निमित्ताने सांगतो की आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकून श्रीरामपूर शहराच्या बाबतीत, श्रीरामपूर शहराच्या नागरिकांच्या बाबतीत काय अडीअडचणी असतील हे आपण स्वतःहून पुढे गेलं पाहिजे आणि केलं पाहिजे। मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला एक विनंती करतो की आम्ही मागणी केली होती घड्याळ 1 तारखेपर्यंत चालू आहे तर आम्ही आंदोलन करणार। 1 मे होता, शनिवारी सुट्टी आली, 3 तारखेला सुट्टी आली, म्हणून ते आंदोलन आम्ही आज या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हे आंदोलन करत आहे। तेव्हा आम्ही आपल्याला एक विनंती करतो की ते घड्याळ कधी चालू होणार, आपण किती दिवसाचे असं आम्हाला आपण लेखी द्यावा, त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलन थांबू। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय भाऊने आता सांगितल्याप्रमाणे मागील 5-6 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली, सत्ताधाऱ्यांचा विजय झाला, नगरपालिकेत सत्तेवर ते बसले आणि शहरातल्या ज्या अडीअडचणी
मग त्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या ज्या अडीअडचणी येतील ते आमच्या विरोधी पक्षाचं काम म्हणून, या शहराचं सुज्ञ नागरिक म्हणून आमची या ठिकाणी त्या मागण्या, आमच्या म्हणणं मांडण्याचा आमचा पूर्ण अधिकार आहे. मराठे साहेब, हे घड्याळ एक फक्त निमित्त आहे. घड्याळ बंद आहे. दररोज यायचा जायचा आमचा रस्ता तो आहे. जेव्हा जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तो बसवलेला पुतळा आम्ही पाहतो आणि त्याच्या पाठीमागचे, त्याच्या शेजारचे बंद अवस्थेतलं फुटलेलं घड्याळ ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस आमच्या मनात ज्या वेदना होतात त्या आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. जे काय घड्याळाची काच खराब झाली आहे ती पुढच्या 15 ते 20 दिवसात काम करण्यात येईल. त्याची प्रोसेस आधीच सुरू झालेली आहे. जसं जसं काच अवेलेबल होईल तसं लगेच काम करण्यात येईल. तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करावं अशी विनंती करतो. याप्रसंगी आशिष धनवटे, रुपेश हरकल, तिलक डोंगरवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात तेजस बोरावके, भैया विसे, संजय साळवे, विजय आखाडे, रवी पंडित, विशाल अंबोरे, बंडकुमार शिंदे, रियाज पोपटिया, मिलिंद दिवर, सिद्धांत छल्लारे, राहुल पांढरे, दीपक कदम, सुजित सुक्तरे, विकास डेंगळे, कुंदन सिंह जुने, अमन अलग, शरद गवारे, विशाल पापडीवार, अखिल पठाण, रोहित नाईक, उमेश छल्लारे, दत्ता कर्डे, रवी पंडित, विशाल अंबोरे, तेजस हुंडे, गणेश छल्लारे, गोपाल अहिरराव, शिवा छल्लारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.